तर भावांनो, मी ड्रायव्हर सोन्या आणि मी पुण्यात होतो. आपली गाडीवर नव्हती, त्यामुळे मी इकडे फिरायला आलो शनिवारवाड्याला. तिथे शनिवारवाड्याला आल्यानंतर इथं बाहेर असं क्यू आर ठेवलेलं, तिकीट काढायचं आणि मगच आत जायचं. मग आम्ही क्यू आर स्कॅन वगैरे केला, तिकीट काढली आणि मग आतमध्ये गेलो. तर हा वाडा जवळजवळ किल्ला 1736च्या काळातला आहे, पेशव्यांचा. इथं आल्यानंतर त्याला फोटो वगैरे घेतले आणि त्यानंतर बघा, हा दरवाजा लाकडा दरवाजा आहे पूर्ण त्या काळचा, एकदम जुना आहे आणि एकदम मजबूत आहे. दरवाजावर बघून इकडं आलो तर आता इथली जी लॉक सिस्टीम आहे ना, एवढी म्हणजे मजबूत आणि क्वालिटी आहे का नाही, तर आत्ताच्या इंजिनियरला पण अशी जमणार नाही. आत्ताचा इंजिनियर पण ह्या सिस्टीमच्या पुढे फेल आहे, असं त्यांना पण जमणार नाही. तर बाहेर आलो, बरं बाहेर असं दरवाजा वगैरे मोठाच्या मोठा होता, त्याला अशा सळ्या वगैरे लावल्या होत्या, एकदम जुनं दरवाजे आहेत ते. मग आता म्हटलं वर जाऊया, मग वरती गेलो. आता हे सगळं बघण्यासारखं दृश्य होतं. हे काय आहे ते आता आपण पण इथं पहिल्यांदा आलेलो, काय एवढं काय माहीत नव्हतं, पण एकदम हे बघण्यासारखं एकदम क्वालिटी विषय होता. तर हे बघितलं. नंतर मग आम्ही इकडे बुरुजावर आलो. अशा किल्ल्यावर एकूण 7 बुरुज आहेत. इथं तोफगोळी लावायची वगैरे सुविधा सगळी त्यांनी त्या काळी केलेली आहे. तर हे बुरुज वगैरे बघितलं. हे किल्ला वगैरे आपल्याला काय लय आवडला. मग इकडं आलो तर हे पण एकदम बघण्यासारखं होतं. लांबनं दिसताना पण ते एकदम खूप छान दिसतंय. मग आता इथून पुढे गेल्यानंतर असा एक मोठा दगडी स्तंभ होता आणि ह्याच्यावर लोकांनी आपली नाव वगैरे लिहिलेली. तर सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे, आपण एखाद्या पर्यटनस्थळी फिरायला जातो त्यावेळी असं आपलं नाव वगैरे लिहिणं चुकीचं आहे आणि ही गोष्ट काय आपल्याला पटली नव्हती. आपण तिथे फिरायला जातोय, आपले नाव वगैरे लिहायची काही आवश्यकता नाही. पुढे आल्यानंतर आपल्याला लांबनच लाल महाल दिसला. तर पण आपण काय तिकडे जाणार नव्हतो, कारण आपल्याकडे वेळ होता कमी. शनिवारवाड्यावरूनच परत आपण आपल्या गाडीकडे जाणार होतो. तर इथं परत आतमध्ये आलो तर ह्या सगळ्या गोष्टी एकदम मजबूत होत्या, बघण्यासारख्या सगळ्या गोष्टी होत्या. तर आपला व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला फॉलो करा.